गोष्ट आहे की ज्या पद्धतीने त्याला पाठिंबा दिला जातो त्या पद्धतीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत. परंतु हे होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी काय आहे की ज्यावेळी सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाला मारहाण झाली त्यावेळी सुरेश धसने असं स्टेटमेंट केलं की यांच्या घरातले काही लोक त्या ठिकाणी डुकरं पकडायसाठी बोलवले आणि तिथं त्यांची छेडछाड केली. ही छेडछाड केली सत्य आहे का? आणि म्हणजे यांनी गुन्हा दाखल केल्यावर तशा प्रकारचा गुन्हा होतो. फॉरेस्टवाल्यांनी त्याचं घर पाडलं तर जाळपोळ कोणी केली? घर पाडल्याच्या नंतर असं देखील त्यांचं स्टेटमेंट आहे की नोटीस दिली नाही. ते त्यांचं स्टेटमेंट सुरेश धसांचं त्याकडे कसं सरकारवर डिपेंडंट आहे. सरकारने ठरवलं पाडायचं पाडलं.